मैदानात 12व्या खेळाडू ते 12व्या खेळाडू पाठवा जेणेकरून स्पर्धा लाईव्ह आहे युट्यूबला प्रक्षेपित आहेत आणि तिथे काही खेळाडूंची नाव आहेत ती बरोबर पोहोचली पाहिजेत. काही जण चांगली बॅटिंग करतात, काही जण चांगली गोलंदाजी करणार, काही जण चांगली फिल्डिंगही करणार, पण त्यांच्या नावाची चर्चा होणं गरजेचं आहे. त्यामुळे ती विनंती तुम्हाला या ठिकाणी केली जाईल. स्ट्राईकला गौरव आहेत. पहिला बॉल आपण पहिला बॅकफुटला गेलं, स्लाइस थोडंसं स्लाइस केलं, एक धाव मात्र त्या ठिकाणी घेतली गेली. सिंगल मात्र मैदानावरती आपल्याला कंप्लीट होताना पाहायला मिळाली. सिंगलच्या माध्यमातून संघाचं खातं ओपन होत असताना पाहायला मिळत आहेत. धावफलकावरती धावा लगावल्या गेल्यात, ती मात्र सिंगलच्या माध्यमातून 1 रन. प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्न तुम्हाला मैदानावरती करावे लागतील. आता प्रयत्नांची पराकाष्ठा आहे ती तुम्हाला मॅच मध्ये करायची आहेत. दोन्ही टीमला टॉस जिंकून एक वेगळं डिसिजन घेतलं, प्रथमतः बॅटिंग करू हे गावधनी संघानं मात्र डिसिजन घेतलंय आणि त्या विचाराने निश्चित आता मैदानावरती त्यांना चांगला खेळ दर्शवायचा आहे. तुमच्या बाहेर बॉल घेऊन गेले, चांगला बॉल मैदानावरती पाहायला मिळाला. सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये विसावला गेला. निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहेत. या षटकादरम्यान आतापर्यंत विचार केला तर बॉल फेकून झालेत मैदानावरती, ते बरोबर 2 बॉल फेकून झालेले आहेत. धावसंख्या धावफलकावरती रन आहेत ती मात्र 1 रन. राईट ओव्हर विकेट, गोलंदाज रेडी. शॉर्ट बॉल होता, पुल करण्याचा प्रयत्न पोझिशन मध्ये आला, परंतु त्या ठिकाणी सिंगल मात्र फक्त मेल सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती लगावल्या गेल्यात. 3 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 2 रन. पुढचा बॉल, ओहो यावेळचा बॉल ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल आहे. पंच व्हाईट बॉलचा इशारा घोषित करतायत. अतिरिक्त स्वरूपाची धाव आहे, अतिरिक्त स्वरूपाची धाव मात्र मैदानावरती आपल्याला मिळत असताना पाहायला मिळेल. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये ऍड होतात. धावसंख्या धावफलकावरती पुन्हा एकदा वाढत असताना जाऊन पोहोचतात ती मात्र 3च्या घरामध्ये. आतापर्यंत एकही विकेटचं पतन नाही. 3 धावसंख्या धावफलकावरती आहेत. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल होता, पुन्हा एकदा पंच व्हाईट बॉलचा इशारा घोषित करतायत. सातत्यानं ती लेंथ मात्र जास्तीत जास्त हाताळण्याचा प्रयत्न आहे, तो प्रयत्न आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. धावा धावफलकावरती लगावल्या 4 ऑन दी स्कोर कार्ड. आपण ही धावसंख्या सध्याच्या घडीला मैदानावरती पाहतात. गोलंदाज मैदानावरती रेडी. पुन्हा एकदा पुढचा बॉल, ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल, पुन्हा कळायचा प्रयत्न, बॉलला कट केलं, त्यानंतर 1 धाव त्या ठिकाणी मात्र मैदानावरती कंप्लीट केली. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात. टीमची धावसंख्या धावफलकावरती वाढत असताना 4च्या 5 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. 2 व्हाईट बॉल आतापर्यंत पाहायला मिळालेले आहेत. धावसंख्या 5. पुण्यात हलक्या त्याने चेंडूला मात्र फक्त ढकलून दिलेत. सिंगल जेंटल पुश मात्र मैदानावरती करण्याच्या प्रयत्नामध्ये सध्या टीम आपल्याला पाहायला मिळते. गावधनीची धावसंख्या एका धावेने संघाची धावसंख्या मात्र पुढे वाढली गेल्यात आणि धावफलकावरती धावा लगावल्यात, त्या मात्र 6 धावा. चेंडूचा खेळ आतापर्यंत संपला गेला. षटकादरम्यान 5 धावसंख्या 6 धावा आहेत. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर, पहिल्या षटकादरम्यान शेवटचा बॉल मैदानावरती असताना धावसंख्या 6. बॅकफुटला गेले, स्लाइस केलं, पुन्हा शेवटच्या बॉलवरती 1 रन मात्र मैदानावरती मिळवलीत. षटक क्रमांक मैदानावरती पहिलं संपलं गेलं. टॉस जिंकून बॅटिंग करत असताना पहिल्या ओव्हर मध्ये रन आल्यात, त्या मात्र 7 डीजे. तुम्ही नादच केलाय डीजे अरे भाई करना है शेट वो शेट ओ शेट तुम्ही नादच केलाय ओ शेट तुम्ही नादच केलाय ओ शेट. पहिला षटका देखील संपला गेला. पहिल्या षटकानंतर रन आहेत धावफलकावरती 7 ऑन स्कोर कार्ड लगावल्यात. पुढचा मॅच असेल कोरोटी अचा संघ असेल आणि त्यांच्या अगेन्स्ट असेल चेतक वाघोली. मागच्या वर्षी आपण चेतक वाघोलीला पाहिलं, कोरोटीलाही पाहिलं. मागच्या वर्षी रामजी बाबा वालिंजे संघानेही चांगला इम्प्रेसिव्ह डॉमिनेट परफॉर्मन्स
या मैदानावरती दाखवलाय तोच संघ आपल्याला पाहायला मिळाला. बोलिन्सलाही आपण पाहिलं आणि यापूर्वी एकता मित्र मंडळ बाणकरच्या संघालाही आपण मैदानावरती पाहिलेले आहेत. काही असे संघ आहेत जे हायलाइट्स मध्ये ज्यांना चांगली कामगिरी करताना आपण मागील वर्षी पाहिलं आणि या वर्षाच्या स्पर्धेमध्ये विकास स्मृती चषक त्या बोलिंच्या मैदानावरती आपण पाहिलं. कोलवेटप्प्याचा बॉल त्याला मात्र खेळण्याचा प्रयत्न सिंगल त्या ठिकाणी मात्र मिळत असताना पाहायला मिळत. धावसंख्या एकीने वाढल्यात, धावफलकावरती धावा लगावल्यात, त्या मात्र 8 चेंडू मैदानावरती फेकून झाला आतापर्यंत षटका दरम्यान 1.1 आणि धावसंख्या धावफलकावरती आहेत 8. प्रयत्न मैदानावरती करताना पाहायला मिळतात. बॅट्समॅन थोडंसं संयम बाळगतात सध्याच्या घडीला. संयम बाळगलाय, त्याच्यानंतर आक्रमण केलंय आणि बॉल चालला आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी दिशेने मानवंदना देणारा. क्या बोलते कंपनी उसमें की नहीं सब षटकार मैदानामध्ये. म्हणून म्हटलं ना, स्वतःला संयम ठेवण्याचा प्रयत्न करा, ऑटोमॅटिकली तुम्ही त्या संयमातून बाहेरही येत आहेत. संयम दाखवला, आक्रमणही केलं, आक्रमणानंतर षटकार मैदानावरती आलेले आहेत. 6 धावा मैदानावरती आलेल्या आहेत. पूर्ण संयम हे क्रिकेट आहे. एखाद्या वेळी आपला शॉर्ट टर्म क्रिकेट आपण ज्यावेळी एखाद्या लेवलला खेळतो त्यावेळी क्रिकेटमध्ये एक मोठा फटक्यानंतर पुन्हा आपण काय करतो, पुन्हा आपण मोठा फटका खेळण्यासाठी जातो. पण संयम कशा प्रकारे दाखवायचा हे बॅट्समॅन दाखवून देत आहेत. एक षटकार खेळला, त्याच्यानंतर सिंगल घेतली, स्ट्राईक रोटेट केली, दुसऱ्या बाजूने जाऊन थांबले. हेही गोष्टी क्रिकेटमध्ये महत्वाच्या आहेत. चांगला फटका पुन्हा मैदानावरती खेळलाय, आक्रमण करण्याचा प्रयत्न, बॉल मात्र निघून आला ऑन साइडला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मिसफील्ड करताना पाहायला मिळाले, पण मिसफील्डचा फायदा तेवढा होणार नाही. सिंगल मैदानावरती येईल, सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती 16 धावा. एका बाजूला बॅट्समॅन जर आपण पाहिलं तर अस्मित, आतापर्यंत अस्मितनं 5 चेंडूमध्ये 9 धावा बनवल्यात आणि गौरवनं 5 चेंडूमध्ये 5 धावा केल्यात. स्ट्राईक एंडवरती अस्मित. हलक्या चेंडूला मात्र फक्त ड्राईव्ह केला डिफेन्सिव्ह पद्धतीनं. लेदर क्रिकेट ज्यावेळी आपण पाहत असताना त्यावेळी लेदर क्रिकेटमध्ये भरपूर सारे धडे तुम्हाला दिले जात आहेत. कशा प्रकारे ड्राईव्ह करायचं, कशा प्रकारे जेंटल पुश करायचं, कशा प्रकारे सिंगल घ्यायची आणि कशा प्रकारे स्वतःची विकेट राखून ठेवायची, ह्या गोष्टी तुम्हाला लेदर क्रिकेटमध्ये अगदी धडे शिकवले जात आहेत आणि तेच कुठेतरी दाखवण्याचा प्रयत्न सध्याच्या घडीला अस्मित करतायत. फुटला गेले, स्लाइस केलं, पर्यंत फटका खेळण्याचा प्रयत्न, सिंगल मात्र त्या ठिकाणी प्राप्त होईल. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती लगावली जाईल. धावसंख्या धावफलकावरती 17 रन ऑन स्कोर कार्ड मात्र लगावल्या गेल्यात. नेक्स्ट मॅच कोरोटी वर्सेस 18 धावा धावफलकावरती लगावल्यात. चेतक वाघोली आणि कोरोटी याच्यामध्ये होणारा मॅच आहेत. ब्रेक आहे, ब्रेक नंतर पुढचा मॅच होणार आहे. कुमार यानंतर आणखीन एक शेवटची हंगामामधील स्पर्धा आहे ती मात्र खेळणार आहेत आणि या खेळाडूकडे पाहिलं तर खरं तर मागील वर्षी या स्पर्धेमध्ये कुमार नाईक यांनी मात्र गाजवलं होतं गोलंदाजीच्या माध्यमातून. एक लेजेंडरी खेळाडू म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जात आहेत. वेगही आहेत आणि या वयामध्ये तो फिटनेस लेवल ठेवणं याही गोष्टी सर्वाधिक महत्वाच्या आहेत. फिटनेस 30 लेवल मात्र मैदानावरती पाहायला मिळाली कुमार नाईक यांची. पुढचा बॉल, ओहो खोलव्या टप्प्याचा बॉल, काय बॉल टाकला, यशस्वी बॉल पाहायला मिळाला. अशाच प्रकारची गोलंदाजी करणं पसंत अगदी करतायत कुमार नाईक आणि आता आमच्या अंपायर देखील आहेत विजय सरते देखील मात्र त्यांना दाद देतात, कारण की अशा प्रकारचे खेळाडू तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. मी म्हटलं की इतकी वर्ष तुम्ही क्रिकेटची सेवा करत आलेला आहात, क्रिकेटच्या माध्यमातून तुम्हाला सर्व काही गोष्टी मिळालेल्या आहेत. पुढचा बॉल, फटका हवेमध्ये खेळला, फटका फसलाय का, क्षेत्ररक्षक आहे, कॅच होऊ शकले असते परंतु थोडस बॉल अडवण्याच्या प्रयत्नामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. बॉलला मैदानावरती ढकलण्याचा प्रयत्न मैदानावरती करताना पाहायला मिळाले. 2 रन मैदानावरती घेतले गेलेले आहेत आणि 2 धावांनी संघाची धावसंख्या धावफलकावरती वाढत असताना 22-22. थोडस पुढे होते, 2 ते 3 पावलं अगदी पुढेही उभे होते, पण असं वाटलं की त्या ठिकाणी कॅच होणार नाही, परंतु एक प्रयत्न चांगला होता की बॉलला मैदानाच्या आतमध्ये ढकलून दिलेले आहेत. ओहो सरळ बाटने खेळला, फटका छान खेळलाय, आता झेल नाही होणार, चेंडू मात्र निघून जाईल. उत्तुंग, मॅक्सिमम यूज इट, 6 रन.
थँक्यू. 6 धाब्याचा फोटा मोठा फटका पाहायला मिळाला आणि 6 धाब्याने धावसंख्या मात्र वाढल्यात. 28च्या घरामध्ये पोहोचले गेलेले आहेत. कुमार नाईक यांच्या अगेन्स्ट आता मैदानावरती आपण पाहिलं षटकार खेळत असताना पाहायला मिळालेले आहेत. चांगली बॅटिंग. शॉर्ट बॉल पोझिशन मध्ये आल्या बॉलला फक्त स्लाइस केलं. कट करण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू मात्र निघून गेला. तडमॅनला 1 रन त्या ठिकाणी मात्र मिळत असताना पाहायला मिळाली. धावसंख्या धावफलकावरती 29. तिसरं षटक मैदानावरती आपण पाहिलं तर मार्गस्थ आहे. धावसंख्या धावफलकावरती 29. या मॅच मध्ये धावसंख्या 50च्या अगदी दिशेने जाऊ शकतात. त्याचं कारण आहे गावधनी संघाने आतापर्यंत जी बॅटिंग दाखवलेली आहेत ना ती सुंदररित्या मैदानावरती पाहायला मिळाली. विशेषतः हे 2 खेळाडू चांगली बॅटिंग करतायत. अश्मित स्ट्राइक इनला पुल करण्याच्या प्रयत्नामध्ये प्रॉपर टायमिंग नाही करू शकले. 1 रन तर मैदानावरती घेतलायत. दुसरा रनचा प्रयत्न मैदानावरती होईल का तर नाही होणार. सिंगल वरती मात्र फक्त सॅटिस्फाय व्हावं लागेल. धावसंख्या धावफलकावरती 1 ने वाढले आणि धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतायत. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हर नंतर धावसंख्या आहे 10च्या सरासरीनं 30 धावा धावफलकावरती लगावल्यात. 2 षटकांचा खेळ मैदानावरती बाकी आहेत. 12 चेंडूमध्ये रन किती येतील याची चर्चा करूयात. तोपर्यंत ऐकूया डीजेच्या माध्यमातून एक सुपरहिट सॉन्ग. किरशी खरी किरीटा परी किरशी खरी किरीटा परी हरी भगवा ध्वजा हरी भगवा ध्वजा कवला तारा किमीर हरा छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं तर खरं त्यांना प्रत्येक नावामध्ये प्रत्येक अक्षरामध्ये अगदी दडलेलं असं नाव श्री छत्रपती शिवाजी महाराज वरती आपण सॉंग्स ऐकलेले आहेत. आणि पहिल्याच बॉल वरती आक्रमण. पहिल्याच बॉलला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक षटकार अश्वित यांच्या बॅट मधून धडाकेबाज बॅटिंग. काही लोकल खेळाडू असतील त्यांना पाहण्यासारखं आहेत. अशा प्रकारे बॅटिंग अश्मित करतायत की सध्याच्या घडीला कंट्रोल नियंत्रण त्याच्यानंतर आक्रमण ह्या सर्व काही गोष्टी आता त्यांच्यामध्ये पाहायला मिळालेल्या आहेत. ही बॅटिंग आहे. हे क्रिकेट आहे. हे प्युअर क्रिकेट आहे. प्युअर क्रिकेट दाखवण्याचा प्रयत्न होतो. धावसंख्या 36. आक्रमण करण्याचा प्रयत्न. हो कुमार नाईक त्या ठिकाणी होते. बॉलला अडवण्याचा प्रयत्न मैदानावरती पाहायला मिळाला. सिंगल मात्र त्या ठिकाणी कंप्लीट होईल. सिंगलच्या माध्यमातून धावफलकावरती धावा लगावल्या. 37 37 सभा. एक चांगली गोष्ट मैदानावरती काय आहे तर गावधनी संघाने आतापर्यंत विकेट नाही गमावलेले आहेत. दुसऱ्या बाजूला मैदानावरती रामजी बाबा वालुंजी संघाला काय करायचं आहे विकेटच्या शोधामध्ये आहेत. विकेट त्यांना अजूनही मिळालेली नाही. हवेमध्ये कळलाय विकेट जाण्याची शक्यता आहे. आता काय घडेल मैदानावरती विकेट जाईल. यस विकेटची गरज होती. विकेट नवीन बॅट्समॅन हर्षल मैदानावरती आलेले आहेत. आज डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून प्रशांत हर्षल आणि रोहित हे 3 जण आज खूप चांगल्या पद्धतीने काम करतायत. ओहो पुन्हा एकदा आक्रमण. हर्षल जसे आले पॅव्हलियन मधून सेट होऊन आलेत की काय. हर्षल यांच्या बॅट मधून उत्तुंग मॅक्सिमम षटकार. 6 स्कोर वाढला. धावसंख्या 43. 50च्या पार जाणार की काय रन. आता त्याची चर्चा रंगलेली आहे. चांगली बॅटिंग करतात सध्या हर्षल. आक्रमण करण्याच्या प्रयत्नामध्ये होता परंतु आता थोडासा चेंडू दूरवरती ठेवलाय. थोडासा वळण देण्याचा प्रयत्न होता आणि तो देखील दूरवरून वळण देण्याचा प्रयत्न मैदानावरती पाहायला मिळाला. धावफलकावरती स्कोर कार्ड वरती जर नजर मारली तर धावसंख्या धावफलकावरती आहे 43 रन. 43 ऑन स्कोर.
3 ओव्हर आतापर्यंत 5 बॉल म्हणजे यानी की चौथं षटक आता संपण्याच्या किती दिशेने आहे आणि धावसंख्या 43 वरती आहेत. लास्ट बॉल आहेत या ओव्हर मधील. 7 बॉलचा खेळ आहे. 7 बॉल मध्ये किमान 15 धावा तुम्ही 50 च्या 55 60 पर्यंत पोहोचू शकणार आहेत. फुलटॉस बॉल आहे. फुलटॉस बॉलचा फुल टोल वसूल केलाय आणि बॉलला पाठवलाय सरळ एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री नेटच्या पलीकडे. षटकार 6 रन. हे क्रिकेट आहेत म्हणजे आतापर्यंत आम्हाला प्रज्ञाची माहिती देतात की या इनिंग मध्ये 4 ओव्हर मध्ये फक्त 2 बॉल डॉट आलेले आहेत. त्याच्या व्यतिरिक्त डॉट बॉल आलेले नाहीत. क्रिकेट कशा प्रकारे खेळलं जातं माहिती का म्हणजे नेहमी आपल्या ग्रामीण भागामध्ये म्हटलं जातं की जो षटकार मारतो तो किंग असतो. षटकार मारतो तो एखादा चांगला बॅट्समॅन असतो. मी तर म्हणतो षटकार मारणारा चांगला बॅट्समॅन नसतो. जो आपल्या माइंडचा वापर करतो ना तो चांगला बॅट्समॅन असतो. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला आता सध्याच्या घडीला मी तर म्हणेन अश्मितांना पाहण्यासारखं आहेत. सिंगल षटकार त्याच्यानंतर सिंगल हे क्रिकेट आहेत. तुम्हाला काय करायचं होतं पहिल्या षटकामध्ये फक्त रन होतं 7. त्याचं कारण काय होतं पहिल्या ओव्हर मध्ये फक्त सिंगल घेतल्या होत्या. स्ट्राईक फक्त मेंटेन केली होती. हे पहिल्या षटकामध्ये झालं होतं. त्यानंतर मैदानावरती काही लूज बॉल मिळाले काही कमकुवत बॉल मिळाले. कमकुवत बॉलवरती आक्रमण केले गेलेले आहेत. याला क्रिकेट सांगतात. क्रिकेटची परिभाषा जाणणं गरजेचं आहे. शेवटचं षटक आक्रमण केलंय मैदानावरती परत आता त्या ठिकाणी सिंगल मात्र मैदानावरती मिळणार आहेत आणि धावसंख्या धावफलकावरती लगावल्यात. 50 धावा गावधनी संघाच्या स्कोअर कार्ड वरती लगावल्यात आणि या स्पर्धेमध्ये 50 धावा बनवणारा कुठला तरी पहिला संघ आहे. टीमचं नाव आहे गावधनी संघ. पहिल्यांदा 50 धावा सांघिक संघाच्या बनवणारा संघ देखील गावधनीचा संघ असणार आहेत. चर्चा त्या गोष्टीची होणार आहेत. 2 बॅट्समॅन चांगली कामगिरी करतात. एका बाजूला हर्षल दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर मैदानावरती आपण चांगली बॅटिंग करत असताना अश्मित यांनाही पाहिलेलं आहे. संयम नावाची गोष्ट जर आयुष्यामध्ये एखाद्या व्यक्तीमध्ये असेल ना तर तो संयमाने भरपूर काही गोष्टी करू शकतोय. संयम शब्द असा बोलण्यासाठी तर अगदी सोपा असतो पण करण्यासाठी त्याला भरपूर सारे कठीण परिश्रम करावे लागतात. यावेळचा बॉल जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळाला. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू मात्र विसावला गेला. निर्धाव चेंडू मात्र मैदानावरती आलाय. आता पाठीमागे काय झालं ना हे रामजी बाबा वालुंजे संघाला विसरायचं आहेत. त्यांना एका पॉझिटिव्ह थिंकिंगनं मैदानावरती खेळ करायचा आहे तर या मॅच मध्ये ते देखील हेवी होणार. पहिल्या 2 बॉलचा खेळ संपला गेला. अजूनही उर्वरित 4 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी आहेत. धावसंख्या 50. यावेळचा बॉल पुन्हा फटका छान खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. दूरवरून मात्र बॉल अडवण्याचा प्रयत्न करतायत आणि त्या ठिकाणी मात्र 2 रन तर घेतले आहेत. प्रयत्न 3रा रनचा होईल का? हो 3रा रनचा प्रयत्न मैदानावरती करतायत. स्ट्राईक ज्याला हवी होती स्ट्राईक त्यालाच गेलेले आहेत. अश्मित यांना पुन्हा स्ट्राईक मिळालेले आहेत. धावा धावफलकावरती 3 ने वाढले आहेत. 53च्या घरामध्ये पोहोचले आहेत. 3 बॉलचा खेळ संपला गेलेला आहे आणि 3 बॉल अजूनही मैदानावरती येणं बाकी आहेत. स्वर्गीय अविनाश अभिभाई यज्ञेश्वरजी पाटील यांच्या स्मरणार्थ यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी एकता मित्र मंडळ बाणकर स्पर्धेच्या माध्यमातून आयोजित असलेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळालेली आहेत. धावसंख्या 53 रन. फुलटच बॉल होता त्याला मात्र संतुलन ठेवण्यासाठी संतुलन नाही ठेवू शकले. 1 रन तर मैदानावरती घेतले गेलेत. दुसऱ्याचा प्रयत्न मैदानावरती होईल का तर नाही होणार. धावफलकावरती धावा लगावल्यात 54. 54 धावा धावफलकावरती लगावल्यात. लास्टचे 2 बॉल बाकी आहेत. शेवटचे 2 बॉल मैदानावरती बाकी आहेत. लास्ट 2 बॉल रिमेनिंग. नाव 54 रन. 54 रन ऑन स्कोर कार्ड. फटका खेळलाय प्रॉपरली. टायमिंग जुळलंय का बॅट मध्ये तर कनेक्शन तेवढ्या पद्धतीने नाही पाहायला मिळालं. बॅट्समॅन मात्र परतील तंबूच्या दिशेने आणि फलंदाज बाद झालाय. उंच गेलेला बॉल दूर नाही जाऊ शकला. फलंदाज बाद. धावा 54. 54 धावा धावफलकावरती लगावल्यात. लास्ट बॉल आहे. शेवटचा बॉल आहे. रन आहे 54. शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज. ओहो शेवटचा बॉल. आक्रमण शेवटच्या बॉल वरती. बाहुबली
ठोकणारा षटकार शेवटच्या बॉलवरती आलेला आहे. धावफलकातून धावा 60 करायचे रन 61. कोरोटी आणि चेतक वाघोली. चला यायचं कोरोटी आणि चेतक वाघोली पण टॉस करण्यासाठी ऑफ. चला टॉस. कॅमेरामॅन रोहित आहेत सध्याच्या घडीला पण आणि टॉस त्या ठिकाणी केला जातोय चेतक वाघोली आणि कोरोटी या दोन टीम दरम्यान हा नाणेफेकीचा गोल होता. नाणेफेकीचा गोल केला जाईल. महत्वाचा मॅच असणार आहे दोन्ही संघादरम्यान आणि त्या दोन संघादरम्यान हा नाणेफेकीचा गोल होता. नाणेफेकीचा गोल या ठिकाणी केला जातोय हेड आणि टेस. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं चाप आणि काटा आणि टॉस झाला. टॉस जिंकलाय कोरोटी असंघाने टॉस जिंकलेला आहेत. बॅटिंग स्वीकारलंय कोरोटी असंघाने टॉस जिंकून आणि फिल्डिंग करायची टीम चेतक वाघोली संघाला.
चला मॅच सुरुवात होईल. सामन्याला सुरुवात होणार आहे. महत्वाचा मॅच आहेत अखिल आणि साहिल. अखिल आणि साई आहे. येस, अखिल आणि साई ही जोडी मैदानावरती आहेत. ओमकार गोलंदाजी मार्क्स वरती आहेत. लक्ष 61 रनचं. बेस्ट ऑफ लक दोघांनाही. पहिला बॉल सुरुवात झालेली आहे. कॅच 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 कॅच. पहिल्याच बॉलवरती कॅच. मोठा मासा जाळ्यामध्ये फसवलाय. पहिल्याच बॉलवरती विकेट डाऊन. गॉन. NS. नवीन बॅट्समन मैदानावरती स्वरूप दाखल होत आहेत. टार्गेट 61 धावेस आहेत. टॉस जिंकून प्रथमतः बॅटिंग स्वीकारली टीम गावधनी संघानं. रन केल्या 60. 61चं लक्ष ठेवलं टीम रामजी बाबा वालुंजे संघासमोर. आणि त्याचा पाठलाग करत असताना पहिल्याच बॉलवरती विकेट आहेत. ती विकेट मात्र मैदानावरती गमवावी लागलेली आहेत वालुंजे संघाला. पुढचा बॉल. दुसरा बॉल खेळण्याचा प्रयत्न, परंतु समोरच्या दिशेने खेळला गेलेला फटका. एक धाव मात्र त्या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती करता. दुसरी धाव. ओहो, इतकंही लूज नाही राहायचं. मैदानावरती प्रत्येक गोष्टी तुम्हाला अप टू डेट करायची आहेत. थोडस लेट आले, बॉलवरती थांबले आणि थांबत असताना त्या ठिकाणी 2 धावा मात्र मैदानावरती घेतल्या गेल्या. धावसंख्या धावफलकावरती 2. चेंडू धक्का मैदानावरती संपला गेला. आतापर्यंत 2 धावसंख्या धावफलकावरती 2 करायच्या. तर 61 रन. स्ट्राईक वरती बॅट्समॅन रेडी आहेत पुढचा बॉलचा मारा करण्यासाठी. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल मात्र पाहायला मिळाला. टॅप करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू मात्र मैदानावरती फेकला गेलाय. चेंडूचा खेळ आतापर्यंत या षटका दरम्यान आपण पाहिलं तर 3 चेंडू आहेत. ते 3 चेंडू मात्र मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. लिफ्ट आर्म चांगला स्ट्रोक आहे. डाऊन टी ग्राउंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षकाला बीट करत सोळची सीमा पार. स्ट्रोक आहे. आक्रमण करायचं. रेग्युलरली तुम्हाला आक्रमण करावं लागणार आहे धावा करण्यासाठी. आणि रेग्युलरली आक्रमण करण्याच्या प्रयत्नामध्ये आता सध्याच्या घडीला दिसतात खेळाडू आपल्याला टीम रामजीबाबा वालुंजे संघाचे. चौकार मैदानावरती आलाय. नेक्स्ट मॅच असेल चेतक वाघोले आणि कोरोटी या 2 टीम दरम्यान होईल मॅच. आणखीन एक बॉल शॉर्ट पूल करण्याच्या प्रयत्नामध्ये हवेमध्ये खेळला. क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी चुकत असताना पाहायला मिळाले आणि चेंडू मात्र निघून जाईल. पण बाउन्स इनटू द फॅन. चौकार. आणखीन एक 4. शॉर्ट बॉलला पूल करण्याच्या प्रयत्नामध्ये अगदी सिक्सर खेळण्याचा प्रयत्न होता, पण सिक्सर नाही पण चौकार आलेले आहेत. चौकारही महत्वाचा आहे. चौकारही निर्णायक आहेत. बॅक टू बॅक 2 चौकार आले आहेत. तिसराही येईल का चेंडू हवेमध्ये खेळलाय. ओ नाही, क्षेत्ररक्षकांना आता झेल नाही घेऊ शकले, परंतु फील केला बॉलला. 2 धाब्यांचा प्रयत्न मैदानावरती तोपर्यंत आपल्याला पाहायला मिळतं. 2 धाबा मैदानावरती येत आहेत. धावसंख्या धावफलकावरती वाढल्या. धावसंख्या धावफलकावरती 1 ओव्हरचा कल संपलाय. 12ला 1 विकेट मैदानावरती गमवावी लागले. टीम आपण पाहिलं तर एका बाजूला रामजी बाबा वालुंजे संघाला करायच्या रन मैदानावरती 61 धावा धावफलकावरती 12. येणारे बॉल आहेत 24 बॉल मध्ये 49 धाव्यांची गरज आहे आणि 24 बॉल मध्ये 49 होतात की नाही होणार याची चर्चा आपण मैदानावरती करूयात. तोपर्यंत एक छोटासा ब्रेक मध्ये डीजेला देऊयात एक संधी. डीजे
गोलंदाज रेडी. पहिला बॉल. ओहो, पहिलाच बॉल. व्हॉट अ बॉल. प्रत्युत्तरच नाही बॅट्समॅन कडे. त्याच प्रकारचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. अश्मित बॅटिंग केली, आज बॉलिंग केली, सर्व काही अगदी त्याच्या बाजूने चालू आहे की काय. आजचा दिवसच अगदी त्याच्या नावावरती असण्यासारखा आहे. चांगला बॉल पहिलाच पाहायला मिळालेला आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळाला. हार्ड लेनचा वापर करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी पंच डिसिजन कळवतात. डिक्लेरेशनच्या माध्यमातून मेल एक रन. धावफलकावरती धावा वाढल्या. धावसंख्या धावफलकावरती संघाच्या 13 वरती मात्र जाऊन पोहोचल्यात. 13 ऑन स्कोर कार्ड. प्रयत्न या ठिकाणी करत असताना पाहायला मिळतात बॅट्समॅन. परंतु एखाद्या मोठ्या षटकाचे मोठं षटक बनणं गरजेचं आहे. टीम खास करून रामजी बाबा वालुंजे संघासाठी ती आवश्यकता देखील आहे. आता त्यांना परिस्थितीप्रमाणे दुसरं असेल, तिसरं असेल, चौथं असेल की पाचवं असेल, पण त्याच्या अगोदर पाचव्या अगोदर मी म्हणतो दुसरं किंवा तिसरं. बॅटची एज होती, पाठीमागे निघून जातोय. पुन्हा एकदा मात्र सिंगल मिळेल. सिंगलनं मात्र काम चालेल का, तर तेवढं नाही चालणार. पण एक गोष्ट मैदानावरती होणार आहेत. मी एका गोष्टीची आणखीन खलबत आपल्यापर्यंत माहिती कळवेन. बॅटिंग करताना गावधनीनं सुरुवातीला काय केलं, सुरुवातीला पहिल्या ओव्हरमध्ये रन किती होतं, सुरुवातीला पहिल्या ओव्हरमध्ये रन होता फक्त 7. ऑपॉर्च्युनिटी खास करून दुसऱ्या बाजूला रामजी बाबा वालुंजनं त्यांच्या अगेन्स्ट पहिल्या ओव्हरमध्ये रन घेतलं होतं जवळपास 12, म्हणजे त्यांच्याही पुढे होता. 7च्या ऑपॉर्च्युनिटीला 12 केल्या होत्या, म्हणजे त्या तुम्ही खास करून सरासरीमध्ये पुढे होता. आणि तिथून आता बॅटिंग करताना मैदानामध्ये तुम्हाला रन करायचे आहेत, मग आव्हानाच्या दिशेने वाटचाली करावी लागणार आहेत. चांगला बॉल पण तिथे एक गोष्ट होती, तिथे जास्त डॉट बॉल नव्हते, इथे जास्त डॉट बॉल येत आहेत. याही गोष्टी आहेत, तुम्ही रन करतायत त्याही गोष्टीची चर्चा आहेत, पण डॉट बॉल क्रिकेटमध्ये तेवढे मायने ठेवणारे असतात. आणि डॉट बॉल जे असतात ना, ते डॉट बॉल एक एक दाग, म्हणजे नेहमी आपण जशी ॲडव्हर्टायझिंग पाहिलेल्या आहेत त्याच्या त्या गोष्टीची होईल. पुढचा बॉल फटका चांगला खेळला ऑन दी अप. बॉलला मात्र पाठवून दिलंय लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. पंचांचा सिग्नल, उत्तुंग षटकार, 6 रन. थँक्यू. षटकार आलाय मैदानावरती, 6 धाब्यांचा फटका आलाय आणि 6 धाब्याने रनही आता वाढल्यात. धावसंख्या धावफलकावरती वाढत असताना पाहायला मिळत आहेत. आणखीन आक्रमण, हवेमध्ये खेळला फटका, ओ नाही अडवू शकले. पुन्हा त्या चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक उत्तुंग षटकार. डीजे एक मिनिट थांबवतो. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरमध्ये रन आहे 26. 18 बॉलचा खेळ, 18 बॉल मध्ये 35 करायचे आहेत. 18 चेंडूचा खेळ शेष आहे. 18 चेंडू मध्ये 35 धावेची अजूनही गरज आहे. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 26 लॉस ऑफ 1 विकेट आतापर्यंत पाहायला मिळालेले आहेत. आता या ठिकाणी 18 बॉल मध्ये 35 रन कशा प्रकारे मैदानावरती केले जातील त्याची चर्चा आपण मैदानावरती करणार आहोत. स्वरूपनं 6 चेंडू मध्ये 13 केल्यात आणि साईनं 5 चेंडू मध्ये 13 धावा केल्यात. म्हणजे फरक तेवढा आहे, एकानं 6 बॉल मध्ये 13 केल्यात, एकानं 5 बॉल मध्ये 13 केल्यात. चांगली बॅटिंग दोघांच्याही माध्यमातून राहिलेली आहेत. आता या ठिकाणी घडणार काय याची चर्चा आपण मैदानावरती करूयात. 18 बॉलचा खेळ शेष आहेत आणि 18 बॉल मध्ये 35 धावेंची गरज आहे. पहिल्याच बॉलला उडवलाय. पहिलाच बॉल चाललाय हवेमधून सरळ सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक उत्तुंग गगनभेदी, गगनचुंबी. अजून येणारे चेंडू मैदानावरती 17 बॉल मध्ये 29. फुल टच बॉल पुढे आले. डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक हवेमध्ये. ओहो, झेल सोडलाय, मॅच सोडलाय. आता चर्चा ती रंगलेली आहेत. क्रिकेटमध्ये नेहमी कहावत म्हटले गेले, कॅचेस विन द मॅचेस. पकडो कॅच, जीतो मॅच, छोडोगे कॅच, हारोगे मॅच. हे क्रिकेटचं रहस्य आहे. नाही सोडायचे कॅच, कॅच घ्यायचे आहेत. कॅच सोडलेल्या मैदानावरती जीवनदान मिळालेले आहेत. धावा धावफलकावरती जर पाहिले तर 3 धावा या ठिकाणी आलेल्या आहेत. 16 बॉलचा खेळ शेष आहे. 16 बॉल मध्ये 26 धावेंची गरज आहे. अचानकपणे मॅच बदललेला आहे. म्हणून मी म्हटलं ना, एक चांगलं षटक, एक मोठं षटक, दुसरं तिसरं या पहिलं तर नाही, पहिलं होतं इतकंही मोठं नव्हतं, पण दुसरं आणि आता तिसऱ्या षटकामध्ये सुरुवात होताना पाहायला मिळालेली होती. 16-26. ओहो, बिमार
कमरेच्या आणि आता डोक्याच्या वरून गेलाय बॉल. इतक्या वरून बॉल मात्र ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. अजूनही येणारे चेंडू मैदानावरती शेष 16 आणि 16 बॉल मध्ये विजयासाठी मॅच जिंकण्यासाठी 25 रनची गरज आहे. इशारा कळवलाय पंचाने. आता फ्री हिट. बोट फिरला हवेमध्ये. पुन्हा एकदा या ठिकाणी आता वाईड बॉल मैदानावरती अंपास घोषित करतायत. पण आता वाईट आला नो आला तरी फरक तेवढा काय नाही. फरक तेवढाच आहे की पुढचा बॉल फ्रीट पुन्हा असणार आहे. पुन्हा फ्रीट असणारच आहेत. म्हणजे वाईट आला नो आला तरी तो त्याही गोष्टीची चर्चा सध्या मैदानावरती आहेत. त्यामुळे पंचाने नो बॉल वाईट बॉल कळव आहेत. फ्रीट आहेत. फ्रीट आहे. फ्रीटचा बॉल कळलाय. आधी झेल सोडला. आता फायदा होणार मैदानावरती बॅट्समॅनला आणि बॅट्समॅनच्या माध्यमातून आणखीन एक उत्तुंग षटकार. सहा धावाला 6 धाव्याने रामजी बाबा वालुंजे संघात एका चांगल्या वाटचालीकडे मात्र वाटचाल करताना पाहायला मिळतात. ही खासियत राहिलेली आहेत रामजी बाबा वालुंजे संघाची. आक्रमण करण्याचा प्रयत्न. बॅटच्या टोला बॉल लागलाय. बॉल अगदी सीमारेषेच्या लगत तरी देखील निघून आलेला आहेत. ओहो मिस व्हील. आता हा क्षेत्ररक्षक नक्की करतोय तरी काय. म्हणजे पाठलाग त्याचाच बॉल नेहमी करतोय. हा टेनिस बॉलही वेगळा आहे. एकदा बॉल सोडला ना का तो तुम्हाला सोडत नाही. तो तुमच्याच पाठीमागे येणार. चुकी करणाऱ्याच्याच पाठीमागे बॉल येणार आणि ते सध्या मैदानावरती घडलेलं आहे. चांगला बॉल पाहायला मिळाला. चांगला बॉल पाहायला मिळाला. बॅटची एज होती आणि बॅट्समॅन लगेचच मात्र मैदानाच्या बाहेर निघालेले आहेत. ही खेळाडू वृत्ती आहेत. खेळाडू वृत्तीचं मात्र एक मूर्तिमंत उदाहरण मैदानावरती पाहायला मिळालं. बॅट्समॅन आउट. गन. तेरा बॉल आणि 13 बॉल मध्ये 16 ची गरज आहे. इतका मोठा फरक नाहीये. अजिंक्य नवीन बॅट्समॅन मैदानावरती आलेले आहेत. 13 बॉल आणि 13 बॉल मध्ये 16 धाव्यांची गरज आहे. पहिलाच बॉल बॅट्समॅन साठी होता खास करून आणि त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न त्या 1 रन तर मैदानावरती घेतलाय. दुसऱ्याच्या शोधामध्ये आहेत परंतु नाही आता थांबवलं गेलेले आहेत. 1 रन मैदानावरती मिळणार आहेत. येणारे चेंडू मैदानावरती असतील 12 आणि 12 चेंडू मध्ये विजयासाठी रन करायचे आहेत. अजूनही 12-15 वाला मॅच आहेत. 12-15 वाला समीकरण आहेत. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये संगीत ऐकूया आणि त्यानंतर मैदानाच्या दिशेने येऊयात. 12 चेंडू 15 धाव्यांची गरज. चला 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये विजयासाठी 15 धाव्यांची गरज आहे. नेक्स्ट मॅच चेतक वाघोली आणि कोरोटिया संघ ज्याला आपण रेडी राहायचं आहेत. कोरोटिया संघानं बॅटिंग स्वीकारले टॉस जिंकून आणि चेतक वाघोली संघाला करायचे फिल्डिंग. चांगला बॉल. स्ट्रोक मात्र देखील इम्प्रोव्हायझेशन खेळलेला स्ट्रोक पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पुढे येतात. पुन्हा आता चुकी झालंय. आज गलती से मिस्टेक कितनी बार होगी. प्रत्येक वेळी डीजे आपको गलती से मिस्टेक वाला गाना नहीं बजाना है आणि मैदानावरती गलती से मिस्टेक वाली फिल्डिंग भी नहीं करनी है. चुकी सातत्याने रेग्युलरली त्या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. 2 धावा या ठिकाणी घेतल्या गेलेल्या आहेत. 13 धाव्यांची अजूनही गरज आहे. चांगला स्ट्रोक आहेत. क्षेत्ररक्षक आता अशा प्रकारे क्षेत्ररक्षण करणं गरजेचं आहे. 1 धाव मात्र मैदानावरती आपल्याला कंप्लीट होताना पाहायला मिळतं. सिंगल मात्र मैदानावरती येत आहेत. 10 चेंडू देखील मैदानावरती बाकी आहेत. 10 चेंडू मध्ये विजयासाठी अजूनही रन करायचे आहेत. 12 समीकरण तेवढं मोठं नाहीत परंतु क्रिकेटचा खेळ आहे. काही गोष्टी सांगणं कठीण आहे. अजूनही 10 बॉल मध्ये 12 हवेमध्ये खेळलाय. जयचीची संधी. कॅच घेतला तर मॅच ऑन. क्षेत्ररक्षक आल्या चेंडूवरती कॅच कॅरी केलाय. फलंदाज बाद होईल. विकेट डाऊन होईल. समीकरण मैदानावरती चेंज होईल. 9 चेंडू आणि 9 चेंडू मध्ये 12 रनची अजूनही आवश्यकता. डीजे I
बोलावलीस मला ओढलं बघताय मी सीताला लाईनीत भेटल का 9 चेंडू खेळ 9 चेंडू मध्ये विराट अजूनही जवळपास 12ची गरज आहे. आता मोठा प्रवास नाही तितका. हवेमध्ये खेळला. हो 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 पॅव्हेलियन मधून जसे आले तसे सेट होऊन आलेत की काय आणि मैदानावरती आलाय श्रेणी पहिल्याच बॉल वरती अटेम्प्ट करत सरळ षटका ठोकलाय 6 8 चेंडूचा खेळ 8 चेंडूमध्ये 6ची गरज आहे. हवेमध्ये कळलाय जयची संधी आहेत. विकेट किपर चेंडूवरती येतात कॅच कॅरी नाही करू शकले. एक नंतर मैदानावरती घेतली जाईल. दुसरा रनचा प्रयत्न मैदानावरती होईल का तर नाही होणार. सिंगल मात्र मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. येणारे चेंडू मैदानावरती बाकी आहेत अजूनही 7 आणि विजयासाठी रन करायचे 5. 7 बॉल मध्ये 5ची गरज. धावा झाल्या 56 अप टू 56 मैदानावरती लगावल्यात. 5 रनची गरज आहे 6 बॉल मध्ये. एज होती पाठीमागे निघून जाते. बॉल डिक्लेरेशनच्या माध्यमातून 1 रन मात्र मैदानावरती मिळेल. सिंगल मात्र मैदानावरती मिळेल. अजूनही मॅच जिंकण्यासाठी 4 धाव्यांची गरज आहे. येणारे बॉल आहे शिल्लक 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 4 धाव्यांची गरज. डीजे कॅमेरामॅन रोहितने कॅमेरामॅन बरोबर आपला डान्सर विजय सरांना कॅप्चर केलाय. कॅमेरामॅन आहेत आणि रोहित चौधरी सध्या आपल्या समोरच्या दिशेने चांगली दृश्य आहेत ती टिपताना आपल्याला पाहायला मिळाले. 6 बॉलचा खेळ 6 बॉल मध्ये 4ची गरज आहे मॅचला जिंकण्यासाठी. ओहो पहिला बॉल वाईट. एकतर सुरुवातीला काही गोष्टी घडल्या. कॅचेस काही सुटल्यात काही मिसफिल्ड झाल्यात. त्याचा फायदा मैदानामध्ये झाला तो टीम खास करून रामजी बाबा वालुंजे संघाला आणि त्या फायद्याने गावधनी संघाला कुठेतरी आता मारा पत्करावा लागलाय. पूल केलाय फटका चांगला खेळलाय आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल निघून जाईल. हा मॅच जिंकलाय टीम रामजी बाबा वालुंजे संघानं. 61 रन मैदानावरती चेस केल्यात. अभिनंदन टीम रामजी बाबा वालुंजे संघ अँड हार्ड लक टीम गावधनी. आपण या स्पर्धेमध्ये आला सहभागी झाला त्याबद्दल आयोजन कमिटीच्या वतीनं आपल्या मनापासून आभार आहेत आणि लगेचच आपला सन्मान आहे तो सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. पराभूत झालेल्या संघाचा सन्मान आपण या ठिकाणी करूयात आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे तो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाणार आहे. काही फॉर्मॅलिटीज आहेत त्या फॉर्मॅलिटी तुम्हाला या ठिकाणी कंप्लीट कराव्या लागणार आहेत. त्यामुळे कॅप्टन या ठिकाणी यायचा आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. आणि मॅन ऑफ द मॅच आहेत या मॅचचे ज्यानं बॅटिंग करताना 9 चेंडू मध्ये 21 धावा बनवल्यात. ज्यानं गोलंदाजी करताना मैदानावरती 1 विकेट आहेत तो मैदानावरती घेतला तो साई ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच गेम चेंजर ऑफ द मॅच. साई आपण साई यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहेत तो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देणार आहोत साई यांना. आणि त्यानंतर पुढचा मॅच आहे तो पुढचा मॅचही सुरू